सर्वांचं आम्ही आम्ही अभिनंदन करतो. सर्व ते आमच्यासाठी प्रेक्षक राज्य आहेत, सर्व ते आमच्यासाठी पाहुणे आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय, पण थोडासा बाउंड्री लाईनचा सुद्धा विचार करा आणि बाउंड्री लाईनच्या मागे थोडा आपले पाय आहेत ना ते थोडे आतमध्ये घ्या प्लीज. थोडा सहकार्य करा. धोंडे आहेत ते मागे घ्या आणि बसा, पण बाउंड्री लाईनची जे धोंडे आहेत त्यांना हात न लावता बसा. जे समोरचे पण जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा थोडासा बाउंड्री लाईनच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होणार आहे. मी तुम्हाला घेऊन जातोय तो कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला सामन्याला सुरुवात होत आहे. सेमीफायनलचा आपल्याला पहिला सामना पाहिला. फर्स्ट सेमीफायनल पाहायला भेटते. गरीब नवाज क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम स्पर्धेत आपल्याला आजचा 5वा दिवस पाहायला भेटेल. फर्स्ट सेमीफायनल स्ट्राईक मार्फत आपल्याला नातिक पाहायला भेटेल. जी की नातिक याच्या माध्यमातून जी की याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये एक मोठा प्रहार आणि मोठे आक्रमण फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटत होती ना परवाच्या दिवसामध्ये, तो मात्र फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल नातिक. आणि मात्र गोलेन ट्रॅक होती. करण पाटील सज्ज होते. पहिला चेंडू मात्र हलक्यात पाहायला गेलो डिक्लेअर झोनमध्ये कव्हर्समध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, पण तिथे मात्र बॅटरने बॉलरचा काही संपर्क होत नाही आहे. करण पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये चांगलं परिवर्तन करतायत. पाहायला गेलो ते चांगल्या व्हेरिएशनने त्यांची गोलंदाजी होत असते. ह्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटेल. आणि इथं मात्र पाहायला गेलो तरी इथं सुद्धा पंचांकडे अपील करण्यात येईल. मात्र पंच इथं सुद्धा सांगतायत की हा सुद्धा निर्धाव चेंडू असेल. खरंच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते करण पाटील यांच्या माध्यमातून. खरंच 2 चेंडू सुरेख चेंडू फेकलेले. नातिक यांच्या बॅटने बॉलरचे संपर्क झालेला नाहीये. वैयक्तिक स्वतःचं खाते आणि संघाचं खाते सुद्धा अजूनपर्यंत खुललेलं नसेल. आणि 5 षटकामध्ये एक धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न तर असेल मात्र अनया हसने निलवेने संघाला. खरंच परत एकदा पुढचा चेंडू अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. तिथं मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या साईने आता मात्र खाते खुलेल. वैयक्तिक स्वतःचे खाते सुद्धा नातिक खुलेल आणि संघाचे खाते सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या 1 धाववरती जाऊन पोहोचेल. खरंच पाहायला गेलो तरी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला अप्रतिम दर्जाचा सामना पाहायला भेटेल. सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनलचा सामना पाहायला भेटतोय. आणि गोलेन ट्रॅकवरती पाहायला गेलो ना तरी 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च घेतो मात्र करण पाहायला भेटेल. खरंच करणने अजूनपर्यंत 3 चेंडू फेकले आणि 3 चेंडूमध्ये फक्त 1च धावा खर्च केलेला आहे. खरंच पाहायला गेलो तरी सलामीची जोडी सुद्धा नातिक आणि तसंच आपल्याला सूर्या पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू इथं मात्र थोडेसे लेन लाईनशी भटकतात आणि इथं मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. 1 धावाच्या मध्ये आता मात्र धावफलक थोडेसे पुढे सरसावेल. खरंच पाहायला बघतो ना की क्रिकेट इथं मात्र अचूक टप्प्या गोलंदाजी करावी लागणार आहेत. कारण की लेन लाईनचे भटके तो मिलेंगे फटके ते मात्र इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. ते मात्र करण यांना. आता मात्र पुढचा चेंडू आणि इथं मात्र आता पंच सांगतायत की हा सुद्धा निर्धाव चेंडू असेल आणि खरंच धाव संख्येला थांबवून ठेवलेला आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये 4 चेंडू अजूनपर्यंत करण याने फेकलेले आहेत आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. खरंच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला करण पाटील यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढचा चेंडू आणि इथं सुद्धा मात्र पंच सांगतायत हा सुद्धा निर्धाव चेंडू असेल. खरंच करण यांच्या माध्यमातून एक अचूक नियंत्रण एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटते. 5 चेंडू फेकले आणि 5 चेंडू फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. कमिटीसाठी एक बक्षीस आलेला आहे. अब्दुल वहाब मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. सूर्या मात्र हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पाहायला घेतोय दरम्यान सुद्धा फिल्डर ठेवण्यात आलेले गली रिजन मध्ये. तिथे मात्र 1 धावा भेटेल आणि षटक क्रमांक पहिल्याचे खेळ समाप्त होईल. एका षटकाच्या समाप्तीने धावफलक जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावर. खरंच पहिले षटक करण पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 3 धावांमध्ये पाहायला भेटलं. मिस्टर मुईज मजीद बुरोणकर यांच्याकडून कमिटीसाठी 20,000 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. खरंच पाहायला गेलो तरी षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 3 या आकड्यावरती. खरंच पाहायला गेलो तर रिक्वायर रेट सुद्धा 3च आहेच आणि खरंच पहिल्या षटकामध्ये करण पाटील खरंच गोलंदाजी योग्य पद्धतीने आणि अचूक टप्प्यावरती आणि पाहायला गेलो तरी एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि मात्र षटक क्रमांक पहिले संपवला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते मात्र 3 या आकड्यावरती. आता मात्र परत या सूर्या असेल स्ट्राईक मार्फत. सूर्या सुद्धा आता मात्र मोठे फटके खेळण्याची प्रयत्न तर करच, कारण की आता मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण की बोलताना आयुष्यामध्ये प्रयत्न सोडणारी माणसं कदाचित कधीच यशस्वी होत नाही. यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. इथे सुद्धा प्रयत्न सुद्धा सूर्या यांना सुद्धा करावे लागणार आहेत. खरंच मोठे प्रहार केलावे लागणार आहेत.
आणि गोल इंटरॅक्ट होती मगाच्या पाहायला होती याच्या अगोदरच्या मॅचमध्ये ज्यांनी अप्रतिम दर्जाची खरंच त्याच्याबद्दल किती ते कौतुक त्याचे करत एवढं कमी पर्यंत कारण की 6 चेंडूमध्ये 8 धावा असताना एक अप्रतिम दर्जाची ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला भेटली होती तोच आपल्याला सत्यम पाहायला भेटतोय. आणि इथं मात्र पंचांकडे अपील करण्यात मात्र इथं विकेटचं पथक सत्यमला भेटते आणखी एक सफलता. हमीद इस्माईल बुरोणकर हे जर कुठं असतील तर त्यांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. तसेच शाबीर आदम बुरोणकर हे जर कुठं असतील तर त्यांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. जी आम्ही ही स्पर्धा भरवली जाते जो हा ग्राउंड आहे हा ग्राउंडचा जो मालकी हक्क आहे या दोघांकडे आहे आणि कित्येक वर्षे आम्ही या ग्राउंडमध्ये जी स्पर्धा खेळलो जाते ते सुद्धा या आमच्या गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडीचे अध्यक्षसुद्धा राहून गेलेले आहेत आणि सदस्यसुद्धा आहेत. या सर्वांना मी जी नम्र विनंती करतोय जर ते कुठे असतील तर त्यांनी प्लीज पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. थँक्यू. आणि खरंच पाहायला गेलं होतं इथं मोठ्या प्रमाणात आणखी प्रेक्षक वर्ग वाढत चाललेले आहे त्यांना सुद्धा माहिती आहे याच्यानंतर एक मोठा सामना सेमीफायनल सेकंड सेमीफायनल मध्ये आपल्याला एक रायगडचा टायगर उस्मान पटेल हे सुद्धा पाहायला भेटणार आहे त्याची वाट तर पाहत असेल आणि इथं मात्र सेमीफायनल फर्स्ट त्याचा सुद्धा आनंद घेत आहेत. खरंच हा सुद्धा सामना आपल्याला अप्रतिम दर्जाचा पाहायला भेटते. इथं सुद्धा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालला होता पण थोडंसं पाहायला गेलं तरी बॅटनमुळे तर प्रॉपर कनेक्शन होत नाही आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि खरंच पाहायला गेलं तरी भाविश पवार यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. भाविश शेलार खरंच पाहायला गेलो तरी भाविश शेलार सुद्धा इथं आलेले त्यांचं सुद्धा पाहायला गेलो तरी एक दूरचा प्रवास करून एक मोठा प्रवास करून इथं मात्र दाखल झालेले आहेत. ते सुद्धा क्रिकेट विश्वामधले एक मोठा नाव असेल भाविश शेलार ते सुद्धा इथं आपल्याला पाहायला भेटेल. इथं मात्र सिंगल भेटेल आता मात्र नातिक स्ट्राईक मार्फत आपल्याला पाहायला भेटेल. नातिक यांना मोठे प्रहार केलावे लागणार आहेत धावफलकावरती वाढवून दिल्या तरच खरंच पाहायला गेलो ना की मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला भेटला. 46 धावांचा पाठलाग करताना जो सामना 6 चेंडूमध्ये 8 धावांवरती सुद्धा आला होता आणि हाच गोलंदाज इथं मात्र फुल टॉस होता आणि त्याला मात्र पाठवून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्रीला दिशेने आउट ऑफ द पार्क येतो एक दणदणीत षटकार. इथं मात्र बेटी 6-6-6 षटकार. जुनेद युनुस बुरोणकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आणि 500 रुपये घेऊन जावा. थँक्यू. खरंच फुल टॉस भेटला होता बोलताना फुल टॉस को लेकर फुल टोल वसूल किया गेंद चली बगैर पासपोर्ट बगैर विजा 6 रनों के लिए. खरंच अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला भेटला नातिक यांच्या माध्यमातून आणि आता मात्र बीट होतोय आता मात्र सत्यम आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतोय आणि स्लोअर चेंडू फेकला होता नातिकांना काही समजलं नाही आणि चेंडू मात्र एसटी रक्षाची भेट घेताना पाहायला भेटला. हमीद इस्माईल बुरोणकर कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. पुढचा चेंडू मात्र शफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता. आता मात्र पाहायला गेलं तरी पंच मात्र सांगतात इथं मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 धावा भेटेल 22च्या रूपामध्ये 2 धावा भेटेल. या 2च्या साईने आता मात्र षटक क्रमांक दुसऱ्याच्या समाप्तीने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचते मात्र फक्त आणि फक्त 12ची आकडे होती. खरंच चांगल्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. 12 चेंडूमध्ये दोन्ही गोलांनी फक्त 12च धावा खर्च केले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. यासीन आदम बुरोणकर गफूर आदम बुरोणकर जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए आपका बेसब्री से इंतजार किया जा रहा है. हमीद इस्माईल बुरोणकर कमेंट्री बॉक्स में आए हमीद इस्माईल बुरोणकर. आणि खरंच या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला पाहायला गेले आस्वाद गेले आपल्याला इफ्तिकार माटवणकर ते सुद्धा या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले. त्यांना सुद्धा नातिकसाठी पाहायला गेले कॅश प्राईज लावण्यात आलेले. नातिकच्या प्रत्येक षटकारावरती 200 रुपयाचा पारितोषिक असेल. खरंच पारितोषिक तिथे पाहायला गेलो तरी इफ्तिकार माटवणकर याने जी की प्रत्येक षटकावर नातिक यांच्या प्रत्येक षटकावरती 200 रुपयाचा पारितोषिक असेल. खरंच पाहूया आता मात्र किती मोठे हल्ले किती मोठे प्रहार आपल्याला पाहायला भेटतात नातिक यांच्या माध्यमातून. खरंच मोठ्या फटक्यांची आवश्यकता जर असेलच सांगायला कारण की 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावफलक जाऊन पोहोचते मात्र 12 या आकडे होती. खरंच येणारे 3 षटक हे मात्र महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि चांगली
गोलंदाजी तर करावीच लागेल गोलंदाजांना, पण फलंदाजांना सुद्धा मोठी फटकी खेळावी लागणार आहेत. पुढचा चेंडू आणि इथं मात्र पॅटर्नी बॉलरचं इथं काही कनेक्शन होत नाही आहे आणि इथं मात्र एस टी रक्षाची भेट घेताना आपल्याला चेंडू पाहायला भेटतोय. इथं सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता. कलेज गुरुनी ट्रॅकवरती आपल्याला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक फेकताना योगेश सज्जवताना पाहायला भेटतोय आणि हे षटक प्रत्येक एक 7-8 पावलाचं रनअप असेल. अंपायर क्रॉस केलंय. हा पुढचा चेंडू हवेमध्ये असेल. खाली जेल बांधण्याची संधी, खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक योग्य पद्धतीने एक चांगला जेल टिपताना पाहायला भेटतोय. इथं सुद्धा एक विकेटचा पतंग, आणखी एक झटका. आता कॅमेरा मिड विकेटच्या दिशेने, थोडा डान्स पाहिजे. कलंदर युनुस, हा डीजे चालू राहून द्या, डीजे चालू राहून द्या. सरफराज चिपळूणकर, करीमनाव चेक, मोठे व्हॅलेंटर्स, चालू राहून द्या. डॉक्टर फाईल जोगिलकर हे जर कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आणि बसायचं आहे प्लीज. आम्ही त्यांना मान देतोय, प्लीज त्यांनी तो मान स्वीकारावा. डॉक्टर जोगिलकर. कॅमेऱ्यामध्ये कॅच व्हायचा असेल तर झाडाच्या खालून पुढे येऊन डान्स करा प्लीज. कॅमेरामॅन आपल्या डान्सचा वेट करतोय. त्याला खरंच आता मात्र स्ट्राईक मार्फत आपल्याला पाहायला भेटेल. टेम्पल या गावामधला एक आक्रमक फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज, आपल्याला डेंजरस बॅट्समन पाहायला भेटेल. इथं मात्र मसूद गजगे पहिला चेंडू मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला गे एक फटका तर चांगला सजवला. तिथं मात्र क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन ठेवण्यात आला होता. तिथं मात्र एक धावा भेटेल. दुहेरी घेण्याचा प्रयत्न तर मात्र मसूद यांचं होतं, पण मात्र नातिकेने नकार दिलेला आहे आणि खरंच इथं मात्र एक धावा भेटेल आणि आता 1च्या साईने आता मात्र धावफलक थोडं पुढे सरसावेल आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. खरंच नातिकांना मोठी प्रहार केलावी लागणार आहे. खरंच मोठी प्रहार करून आपल्या संघाच्या धावसंख्येत भर पोहोचवून द्यावी लागणार आहे, कारण त्याला सुद्धा माहिती आहे धावफलक पाहायला गेले थोडेसे कमी गतीने धावत आहे. धावफलक षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना फक्त 13 धावा झालेले आहेत. आणि पुढचा चेंडू इथं मात्र इथं सुद्धा क्षेत्ररक्षक असेल सत्यमच्या रूपामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय आणि इथं सुद्धा सिंगलच धाव भेटेल. परत एकदा सिंगलच्या साईने आता मात्र धावफलक थोडं पुढे सरसावेल आणि धावसंख्या 14 या आकडे जाऊन पोहोचेल. चिपळूणकर, या बॉलावरती आता जो बॉल टाकेल त्याच्यावरती तुमचं काय बोलणं आहे? षटकार 100%. 1-1. चला बघूया, मॅच कडे जाऊया. आणि कालच्या दिवसामध्ये विजेदरी प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटले होते तोच मसूद गजगे पाहायला भेटतोय. इथं मात्र फटका तर चांगला होता कव्हरच्या दिशेने, तिथं मात्र डिक्लेअर झोन असेल आणि तिथं सुद्धा एकेरीच धावा दुहेरी धावा भेटेल. दुहेरीच्या माध्यमातून आता मात्र संघाची धावसंख्या थोडी पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 16 या आकड्यावरती. डीजे मास्टर, नेक्स्ट साऊंड बेंजोचा असला. खरंच पाहायला गेलं तरी योगेश यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. परत एकदा 7-8 पावलाचं रन असेल. अंपायर क्रॉस केलंय आणि इथं मात्र यॉर्कर लेनचा चेंडू, त्याला मात्र मिनी हेलिकॉप्टर भिरकवण्याचा प्रयत्न होता. तिथं मात्र क्षेत्ररक्षण येतोय. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रन होण्याची संधी असेल, पण खरंच गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथं मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2च्या साईने आता मात्र षटक क्रमांक 3चा सुद्धा खेळ समाप्त होईल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा, कारण की बॉल टू बॉल मॅच चाललेली आहे. कारण की 2 षटकामध्ये 12 धावा होते, त्याच्यानंतर 3 षटकामध्ये 18 धावा. खरंच तिन्ही गोलंदाज एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. नजमुद्दीन बुरुणकर का आगमन झालेलं आहे. अंपायरला काही वस्तूंची गरज असेल तर आम्हाला हात करा. खरंच योगेश यांचं मात्र योग्य आपल्याला पाहायला गेलं योग्य पद्धतीचे षटक पाहायला भेटलं. 2 षटक क्रमांक 3 फेकताना आपल्याला पाहायला भेटले होते योगेश, आणि त्यांनी एक गडी सुद्धा बाद केलं होतं आणि 6 धावामध्ये षटक फेकला होता. आणि मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक फेकताना आता मात्र आपल्याला परत एकदा सत्यम मगाच्या माझ्या हिरो येणे इथं मात्र इनसाइड एज लागते आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. नातिकच्या रूपामध्ये आणखी एक मोठा झटका. युनुस बुरुणकरचा आगमन झालेला आहे, त्यांचा कमिटी स्वागत करीत आहे.
धन्यवाद युनुस बुरोणकर. दिसत नाही आजच्या दिवसात. खरंच पाहायला गेलं तुम्ही खरोखर म्हटलं असेल की त्याला आज शक्ती नसेल, पण जेव्हा तो सकाळी आला आणि त्यांनी पहिला सामना बघला त्याच्यानंतर शक्तीने त्याच्या आतमध्ये ऑटोमॅटिक प्रवेश केलेला आहे. आणि शक्तीचं मोठं कारण त्याच्या सासरूची टीम सेमीफायनल मध्ये खेळते. सध्या राफिकची शक्ती कुठेतरी हरवलेली दिसते. चेंडू मात्र डिक्लेअर झोन ट्रॅव्हल होईल, तिथे सुद्धा दुहेरी भेटेल आणि या दुहेरीच्या साईने आता मात्र धावफलक थोडेसे पुढे सरसावेल आणि धावसंख्या मात्र 21-21 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. खरंच मोठ्या फटक्यांची आवश्यकता तर मात्र असेलच अनया असते निलेवेने संघाला, कारण की मोठी फटकी या इनिंगमध्ये आपल्याला एकच मोठा फटका पाहायला भेटला तो मात्र नातिक यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर थोडंसं पालेकृती थोडंसे संकटामध्ये संघ असेल, कारण की बोलताना तरी अजूनही खचून जमणार नाही. इथं मात्र शफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता, पण इथं मात्र बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन होत नाही आणि इथं सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होईल. खरंच मात्र आता मात्र खचून जमणार, कारण की बोलताना अपयशाच्या खडगाखाली जे की यशाचं झरे लपलेलं आहे तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि इथं तेच करावं लागणारे फलंदाज आहे ना. आणि इथं मात्र मसूद गजगीर सुद्धा स्ट्राईक घेण्याची खूप वाट पाहत असतील. इथं मात्र परत फटका सजवले आहे आणि तिथं सुद्धा पाहायला गेलो तरी पंच मात्र सांगतायत इथं सुद्धा 2च बाबा भेटेल. आता मात्र 2च्या साईने परत एकदा धावफलक पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 आकड्यावर. खरंच पाहायला गेलं ना तरी थोडीशी संघ खचलेला असेल आणि पाहायला गेलो तरी एक चांगली अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सत्यम यांच्या माध्यमातून पाहायला भेटे. इथं सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता आणि इथं मात्र विकेटचा पतंग होताना पाहायला भेटे. आणखी एक सफलता आमांच्या रूपामध्ये. चला डान्स होऊन द्या. सरफराज चिपळूणकर, कलंदर बोरोणकर, इम्रान चिपळूणकर, किफायत मोरुजकर, घोष मोहम्मद बोरोणकर. खरंच पाहायला गेलो होती एक मोठा झटका लागला होता मात्र संघाला, कारण की आमांच्या रूपामध्ये आणखी एक झटका लागला आणि पाहायला गेलो 4 गडीच्या मोबदल्यावरती संघाची धावसंख्या षटक क्रमांक. इथं मात्र फटका सजवलाय, तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि उजेर शेख यांचा थोडीशी गच्चा क्षेत्ररक्षण होतोय आणि तिथं मात्र दुहेरी भेटेल ना एकेरीच भेटेल. एकेरीच्या साईने आता मात्र धावफलक थोडेसे पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 24 आकड्यावर. डीजे एक मिनिट आजान होते थांबायचे आजान होते. ट्वेंटी 24 आकड्यावरती. खरंच पाहायला गेलो तरी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि तसे नवीन गोलंदाज आलेले आहेत त्यांचं कृपया नाव सांगायचं आहे. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून षटक क्रमांक 5 फेकण्यासाठी मात्र अक्षय यांना जबाबदारी तर देण्यात आलेली आणि षटक क्रमांक 5 मात्र महत्वपूर्ण ठरणार ते मात्र अनया हसने निलेविन संघाला.
खरंच 4 षटकामध्ये रोखवून ठेवलेल्या फलंदाजाला मोठी फटकी खेळण्याची संधी नाही दिलेली, एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ते मात्र अक्षय यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र स्ट्राईक मार्फत सचिन यांना मोठे प्रहार खेळावे लागतील, धावफलक होती, धावा वाढवून द्यावे लागणार आहेत. परत एकदा अंपायरला क्रॉस केला, इथं मात्र परत हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न खाली येतोय, मात्र वावीस शेलार एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जेवपर्यंत चेंडू पकडते तेव्हापर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल आणि एकच्या साईने आता मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 25-25 या आकड्यावरती. खरंच पाहायला गेलं तर दुपारच्या सत्रामध्ये धावफलक वाढत नाहीये. मागाच्या सामन्यामध्ये सुद्धा जास्त धावा 5 षटकामध्ये झाल्या नव्हत्या आणि ह्या सामन्यामध्ये पाहायला गेलो तरी थोडेसे कमीच धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती आल्यानंतर सुद्धा संघाची धावसंख्या फक्त 25-25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इथं मात्र आता मात्र पंच सांगतील, पंचांना रंडीत करण्याला लावतायत, इथं मात्र एक धावा भेटेल. एकच्या साईने आता मात्र धावफलक मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा भेटेल. ओके, चला सामन्याला परत एकदा सुरुवात होत आहे. पाहायला गेलो ती धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 26-26 या आकड्यावरती षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या थोड्याशा कमी गतीने धावत आहे आणि खरंच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते.
हा इथं मात्र चेंडू हवेमध्ये असेल, फटका फासलाय खाली, स्वतः गोलंदाज येतोय आणि एक मसूद गजगेच्या रूपामध्ये आणखी एक विकेटचा पतंग. मात्र अनया हसने निलंबन संघाला आणखी एक विकेट. पाहायला एक मोठा झटका लागतोय तो मात्र मसूद गजगेच्या रूपामध्ये. खरंच इथं मात्र मसूद गजगे यांना थांबण्याची खूप गरज होती आणि मोठे फटके खेळण्याची खूप इथं आवश्यकता आहे. आणि आता मात्र आपल्याला नवीन फलंदाज आपल्याला मसूदची जागा घेताना पाहायला भेटेल ते मात्र साईम. खरंच साईमला पाहायला गेलं तरी 4 चेंडू उर्वरित बाकी असतील या इनिंग मधले, तर 4 चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 चेंडू तरी फेकावे बाहेर लागणार आहेत. कारण की खरंच पाहायला गेलो ना तरी 26 धावफलक होती जोडले गेले षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना. इथं सुद्धा स्लोअर चेंडू, त्याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न पूर्ण चालला होता. पण खरंच इथं निर्धावानी धावबादच्या रूपामध्ये इथं स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि इथं मात्र साईम यांना सुद्धा बाद व्हावं लागणार, एक मोठा झटका परत एकदा लागेल. खरंच पाहायला गेलो तरी थोडीशी निराशेमध्ये संघ असेल. मोठे फटके येत नाही आहेत, मोठे फटक्यांची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे संघाला आणि ते मात्र मोठे फटके अजूनपर्यंत येत नाही आहेत. खरंच पाहायला गेलो ना षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 26 आकड्याची जाऊन पोहोचलेली आहे. इथं मात्र मोठे फटके खेळावे लागणार, संघाच्या धावसंख्येमध्ये चांगली भर पोहोचवून द्यावे लागणार आहे. कारण इथं मात्र चांगले प्रयत्न करावे लागतात. ती बोलताना माणसे डासलेल्या घरांची विंटर सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे मात करत जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडवायचा. खरंच इथं इतिहास घडवावा सुद्धा लागेल. ते मात्र इथं मात्र फुल टॉस होता आणि त्याला मात्र पाठवून दिलंय. पण तिथं मात्र उजेर शेख असतील, एक चांगलं अप्रतिम झेल आपल्याला पाहायला भेटतोय उजेर शेख यांच्या माध्यमातून. आणि खरंच इथं सुद्धा आपल्याला सचिनची पारी इथं समाप्त होताना पाहायला भेटते. आणि खरंच पाहायला गेलो ते आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली परिवर्तन आणि चांगली गुड अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते मात्र आमचे अक्षय. आणि तसं अक्षय मागाच्या सामन्यात सुद्धा एक योग्य पद्धती आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली होती आणि इथं सुद्धा पाहायला भेटते. आणि तसंच पाहायला गेलो या संपूर्ण स्पर्धेच्या दिवशी आपल्याला फिक्सर प्रो या यूट्यूब वाहिनीवरती दाखवण्यात येत आहे. आणि तसं यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल आणि इथं सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत असेल. तसं इथं मात्र परत एकदा हा सुद्धा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आपल्या आउटफील्डमध्ये चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय आणि इथं सुद्धा आणि तसं पाहायला गेलं ते ओव्हर हॅट्रिक तर मात्र होईल त्या अक्षय यांची. खरंच पाहायला गेलो ते रनआउटच्या रूपामध्ये 1 विकेट गेलेला आहे, बाकीचे 3 विकेट सुद्धा आलेले आहेत. खरंच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली ती मात्र अक्षय यांच्या माध्यमातून. 26 आकड्यावरती धावसंख्या थांबलेली आहे, मोठे फटके आलेत नाही. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला सर्व गोलंदाज आपल्या संघासाठी करताना पाहायला भेटले. आणि खरंच पाहायला गेलो ते धावफलक पाहायला गेलो तरी 26 आकड्यावरती जाऊन थांबलेला आहे. एक मोठं आव्हान सेट करण्याचा प्रयत्न चालला होता, पण कदाचित पाहायला गेलो ती धावसंख्या 26 आकड्यावरती आता मात्र जाऊन थांबलेली आहे. आता मात्र आपल्याला स्ट्राईक मार्फत पाहायला भेटलं पांड्या. एक डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज लाल चेंडूमध्ये एक मोठा प्रहार केलावा लागणार. हे मात्र अशा आवश्यकता अपेक्षा असेल ती मात्र संघाची सुद्धा. आणि आता पाहायला गेलो अक्षय मात्र गोलंदाज ट्रॅक होती तर सज्ज आहेच, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला अप्रतिमच खरंच. आणि इथे मात्र अतिरिक्त असेल का मात्र पंच सांगते हा मात्र अतिरिक्तच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. आणि आता मात्र 1च्या साईने आता मात्र धावफलक हलक्या वेगाने मात्र पुढे धावसंख्या सरसावेल आणि धावसंख्या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. खरंच पाहायला गेलो तरी थोडेसे निराश असेल तो संघ पाहायला गेलो ते अनया असते निलेमेना संघ. इथं मात्र पाहायला गेलो फटका तर चांगला होता, पण तिथे सुद्धा डिक्लेअर भेटेल. इथे मात्र लेफ्टी आणि डावखुरा फलंदाज थोडीशी कमी संधी आहे मोठे फटके खेळण्याची. आणि इथे मात्र दुहेरी भेटेल आणि या दुहेरीच्या साईने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 29 आकड्यावर. आणि आता मात्र 30 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल ती मात्र जैनब 11 संघाला. अनया हसनैन 11 संघाला विनंती असेल की आपला क्षेत्रकीय थोडं फास्ट सजवून घ्यायचं आहे. आणि तसंच जैनब 11 आपल्याला सुद्धा विनंती असेल आपली सलामीची जोडी फायद्यामध्ये 5 पोचवायची आहे. आणि मी सकाळपासून तुम्हाला सांगतोय की या स्पर्धेसाठी एक मोठा खेळाडू इथे येणार आहे, ज्याचं नाव आहे उस्मान पटेल. ते इथे आलेले आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. उस्मान पटेल, वेलकम टू गरीब नवाज क्रिकेट क्लब बोरोंडी. इथे त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. उस्मान पटेलचं आगमन झालेलं आहे, प्लीज या पुढे या. रायगडचा टायगर म्हणून ओळखला जाणारा उस्मान पटेल हे इथं उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम वेलकम वेलकम.
आणि येतात इथं मात्र रायगड का टायगर उस्मान पटेल त्यांचं इथं आगमन होतोय. तसंच इथं पाहिलं मंगापासून जो संपूर्ण गाव आणि तसंच सर्व खेळाडू सुद्धा वाट पाहतोय ज्या फलंदाजी येण्याची आणि ऑलराऊंडर पाहायला गेलो ना तरी कदाचित खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. एक उस्मान पटेल एक टेनिस विश्वामध्ये एक मोठा नाव तो मात्र इथं उपस्थित झाले दाखल झालेले त्यांचं सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. खरंच त्यांचा सुद्धा याच्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना नक्कीच रायगडचा टायगर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपण उस्मान पटेल यांना पाहतोय. त्यांचं देखील या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं यथोचित सन्मान करूयात. ऑर्गनायझर कमिटी यांच्या वतीनं आपण यथोचित सन्मान करतोय उस्मान पटेल सर यांचा. चला जोरदार टाळ्या होऊ द्यात या प्लेयरसाठी त्याची अगदी संपूर्ण दापोलीकर आतुरतेनं गेले 4 दिवस वाट पाहत होते आणि आज मात्र अंत या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. उस्मान तुमचं मनापासून या क्रीडानगरीमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आता आपण उस्मान भाई आपण नक्कीच थोडीशी चर्चा करूया तुमच्याकडे देखील. हॅलो चेक आपल्या समवेत नक्कीच उस्मान पटेल आपल्या समवेत आहेत. उस्मान सर या संपूर्ण आमच्या दापोलीमध्ये आलेला त्याच्या अगोदर देखील तुम्ही येऊन गेलेला असाल परंतु आमची जी दापोली आहे ज्याला मिनी महाबळेश्वर म्हटलं जातं या दापोलीमध्ये येऊन अगदी कसं फील होतं इथला माहोल बद्दल तुम्ही काय सांगाल. सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू मोहब्बत शुक्रिया मिले रिजवान भाऊचा त्याचा बदला कैफ सगळी जेवढी आहेत ना कमेटी ना एक गरीब नवा जो मी व्हिडिओ बनवली होती एक त्या पद्धतीने चांगलं आयोजन केलं आहे. और या टुर्नामेंटसाठी मला 4 या 5 दिवस झालेले फोन चालू होती तर इलेक्शनच्या मुळे जरा गडबडीमध्ये होतो ना नंतर गुजरात जाणं झालं मला रात्री रिजवाननी रिक्वेस्ट केली तर मी इथे आलो. याच्यामुळे मी सगळ्यांदा कर्तृत्व करेन आणि थँक्यू बोलेन. अजून एक छोटासा प्रश्न असेल तुमच्यासाठी. म्हणजेच काय अनेक जे टेनिस क्रिकेट विश्वातील प्लेयर आहेत त्यांचे तुम्ही आयडल देखील आहेत आणि आमच्या दापोली तालुक्यामध्ये अगदी तुमच्या नावाची आम्ही चर्चा केली ना तिथपासून सर्व जे छोटे छोटे मुलं असतील त्याचबरोबर जे नवीन यंगस्टर्स आहेत त्यांच्याकडे फक्त आणि फक्त एकच चर्चा उस्मान पटेल सर येणार आहेत आपल्या दापोलीमध्ये. अगदी काही छोटी मुलं सकाळपासून शाळेमध्ये कालचे गेले 2 ते 3 दिवस शाळेमध्ये देखील गेली नव्हते पण असे जे यंगस्टर्स आहेत आमच्या दापोलीकरांना तुमच्या माध्यमातून तुम्ही काही संदेश देणार कशा प्रकारचा क्रिकेट खेळलं पाहिजे. सर मी एकच बोलेन का मी ते आले ना या पोरांची दुआ आहे सर यांचा जो असेल ना त्याच्यामुळे मी इथे बोललेला आहे सर. मी एकच बोलेन ना थँक्यू बोलेन ना पोरांसाठी मी एकच बोलेन सर किती पण काय पण असो क्रिकेट असो या दुसरा कुठला सत्र असो लेकिन आजच्या माहोलला मी जास्ती करून बघतो ना सर आपली पढाई जरुरी आहे का आपलं शिक्षण जरुरी आहे. तो शिक्षणामध्ये तो पुढे पण लागणार ना सगळं करणार सर. दुसरी गोष्टी माबापला सोडून कधी कोणी कुठे जाऊ नको मी एकच बोलेन सर. धन्यवाद सर. हे होते रायगडचे टायगर सर ज्याप्रमाणे तुम्ही खेळता परंतु तुमची विचारधारा अगदी काबिल तारीफ तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार असेल. मित्रांनो हे होते रायगडचे टायगर म्हणजे उस्मान पटेल या नावाची चर्चा आपण करत होतो आणि अंततः हा खेळाडू आज गरीब नवाज बुरुंडी यांच्या हुसेनपोराच्या मैदानामध्ये आलेला आहे. पुन्हा मनापासून स्वागत करूयात आणि यानंतरला आपण जाऊयात या मॅचच्या सेकंड इनिंगकडे. इथून थोडा साईड लावा प्लीज इथून थोडा साईड लावा. याच्यानंतर एक रोमांचक सामना खेळला जाणार आहे तो दुसरा सेमीफायनल प्लीज सर्व पक्ष
सर्व पक्ष साईड लावा प्लीज. सर्वांनी साईड लावायचं, मैदान सोडायचं, सामन्याला सुरुवात होणार आहे. जे खेळाडू आहेत त्यांनी पॅव्हलियन मधून जायचं आहे. बॅट्समन्स आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. प्लीज जे बॅट्समन्स आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स कडे कोणी बसणार नाही, त्यांनी प्लीज लक्ष द्या बातीवरती. याच्यानंतर होणारा सामना Jolly गर्दी Boys- खाली करा. जॉली बॉईज अँड फरान 11 आणि AJ फायटर स्क्वेड दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती करतोय की त्यांनी टॉसच्या बॉक्सकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसच्या बॉक्सकडे यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार जॉली बॉईज अँड फरान 11 वर्सेस AJ फायटर स्क्वेड. कम ऑन. आणि खरंच आपल्याला सामन्याला सुरुवात होताना पाहायला भेटते. आणि इथं मात्र पहिला चेंडू डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार को देख. पहिला शूटिंग मोठ्या प्राराने स्वागत केलेलं आहे. ते मात्र गोलंदाज कृपया तसंच गोलंदाज नाव सुद्धा फास्ट सांगायचं आहे. बॅट्समन सांगले नाही. ऋतांशू पाटील स्ट्राईक बॅटर स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईक अमित आणि ऋतांशू. आणि मात्र सलामीची जोडी सुद्धा पाहायला भेटली. ऋतांशू पाटील आणि अमित अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटली. ती पहिल्या चेंडूवरती ऋतांशू पाटीलने आक्रमण तर जरूर केलंय. ते मात्र पाहायला गेलो होता तरी गोलंदाज करण यांच्यावरती खरंच पाहायला गेलो. उस्मान पटेल यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत की पाहायला गेलो तरी फोटो काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथं मात्र जमा झाली आहे. तसेच आपण सामन्याकडे बोलूया. पाहायला गेलो फर्स्ट सेमीफायनल 30 धावांचा पाठलाग करताना संघ पाहायला भेटतोय. खरंच पाहायला गेलो धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. खरंच ऋतांशू यांच्या माध्यमातून एक मोठा प्रहार पाहायला भेटला होता आणि गोलिंग ट्रॅक होती. आपल्याला एक थोडीशी आक्रमक आता मात्र तोचा फटका आलाय आणि फटका सजवण्याचा प्रयत्न आता मात्र परत एकदा असेल ते मात्र ऋतांशू यांचं. खरंच इथं मात्र फटका होता त्यामध्ये हलक्यात खेळण्याचा प्रयत्न आणि तिथं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटे मसूद यांच्या माध्यमातून. ही पण निर्धाव चेंडूची सांगता असेल. आता मात्र धावफलक थोडंसं कमी गतीने धावताना पाहायला भेटेल. संघाची धावसंख्या 4 चेंडू आणि 7 धावा. खरंच पहिल्या चेंडूमध्ये मोठा प्रहार आल्यानंतर 2 चेंडू सुरेख फेकलेले आहेत. इथं मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न आणि परत चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एकेरीसाठी आणि इथं मात्र 1 धावा जोडली जाईल आणि मात्र 1 धावाच्या साहाय्याने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. सॉरी 2 धावा भेटेल. या 2च्या साहाय्याने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 9 या आकड्यावर. खरंच या दुहेरीच्या माध्यमातून पाहायला गेलो नंतर डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. तिथे मात्र 2 धावा भेटतील आणि या 2च्या साहाय्याने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या आकड्यावरती. खरंच आपल्याला अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला भेटते ऋतांशू पाटील यांच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा माहिती आहे की धावसंख्या कमी आहे. कमी धावांचा
त्यांना सुद्धा माहिती आहे कमी धावांचा पाठलाग करायचा आहे. मला म्हणा जास्त मोठे फटके खेळावे नाही लागणारे. खालून सुद्धा सिंगल डबलने सुद्धा धावफलक होऊ शकतोय आणि माझ्या संघाला मी यशस्वीरित्या अंतिम फेरीमध्ये फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश करून देऊ शकतो. ऋतुंशू पाहायला गेलो तरी वैयक्तिक पाहायला गेलो ते 8 धावा त्यांनी वैयक्तिक केलेले आहेत. अजूनपर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडले गेले आहेत. खरंच पाहायला गेलो ना तरी पहिल्या षटकामध्येच करण होते आकरून फलंदाजी मात्र चालू झालेली आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं आहे. ते मात्र गोलंदाज करण यांना चला तसंच कंटिन्यू करायचं. पंच आपल्याला विनंती असेल आणि मात्र करणने पाहायला गेलो तरी अजूनपर्यंत 9 धावा खर्च केले. करण पहिल्या षटकात जर नवीन चेंडू हरवला तर दुसरा नवीन चेंडू दिला जाईल आणि दुसरा नवीन चेंडू जर हरवला तर जुन्या चेंडूवर ही स्पर्धा चालू राहील. याची काळजी घ्यायची आहे. जे पिक्सो प्रो चॅनलमधून जे लाईव्ह कास्ट केलं जाते ते सुरख असे लाईव्ह कास्ट केले जाते त्याच्याबद्दल आम्ही त्याचा धन्यवाद करतोय. इथं मात्र पाहायला गेलो तरी थोडीशी चोटी धाव घेताना पाहायला भेटे. थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण होतोय आणि तिथं मात्र पाहायला गेलो 2 धावा भेटील आणि आता मात्र धावफलक पाहायला गेलो ते दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश करेल आणि आता धावफलक जाऊन बघता जाऊन पोहोचते मात्र 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 11 या आकड्यावर आणि आता मात्र 24 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. खरंच पाहायला गेलो ना तरी मोठ्या प्रमाणात पाहायला गेलो सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी उस्मान पटेल यांच्या इथे गर्दी जमलेली आहे आणि खरंच रायगड का टायगर त्यांना का म्हणून ओळखलं जातं ना. खरंच टेनिस विश्वामधला एक मोठा नाव आपल्याला पाहायला भेटेल उस्मान पटेल. ते सुद्धा इथं आलेले आहेत. खरंच त्यांचं सुद्धा आपल्याला याच्यानंतरचा सेकंड सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ते सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटणार आहेत आणि त्यांची मॅच पाहण्यासाठी इथे मात्र पाहायला गेलो संपूर्ण दापोली परिसरातील छोटे मोठे गावामधले सुद्धा इथे खेळाडू पाहायला गेलो छोटे सुद्धा खेळाडू त्यांचा मोठे फॅन असतील आणि ते सुद्धा इथे आलेले आहेत. खरंच इथे मात्र थोडंसं लेन लाईनची भटकता आहेत आणि इथे मात्र मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल आणि एकेरीच्या रूपामध्ये धावसंख्या आता मात्र पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल. गोलेन ट्रॅक होती आपल्याला सचिन पाहायला भेटतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पाहायला गेलो दुसरं षटक फेकताना सचिन. दुसरा काही बोलायच्या अगोदर प्लीज कॉमेंट्री बॉक्स खाली करा. काही ऐकायच्या अगोदर प्लीज कॉमेंट्री बॉक्स खाली करा. इथं मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला भेटला होता. तिथं मात्र सुद्धा सिंगल भेटेल आणि आता मात्र सिंगलच्या साहाय्याने आता मात्र धावफलक चांगल्या पद्धतीने चांगल्या सरासरीने आपल्याला फलंदाजी पाहायला भेटेल. फलंदाज ऋतुंशू तसेच आम्ही त्यांच्या माध्यमातून 13 धावा धावफलक आणि इथं मात्र मोठा प्रहार चेंडू जातो डीप स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातो एक दणदणीत कणकणीत ब्रँडेड फटका येतो भेटी 6 षटकार. खरंच पाहायला गेलो चेंडूमध्ये होता वजन आणि संपूर्ण धावा भेटले ते अर्धा डझन. खरंच पाहायला गेलो तरी लाईन त्यांना शोधण्यासारखा फटका मारलेला आहे आणि या 6 धावाचे म्हणजे आता मध्ये धावफलक जाऊन पोहोचले मात्र 19 आकड्यावर. पुढचा चेंडू यॉर्करला इथं चेंडू त्याला मात्र संबंध देण्याचा प्रयत्न आणि तिथं मात्र 1 धावा भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सौद यांच्या मसूद यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो आणि आता मात्र धावफलक 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. खरंच ज्या प्रकारे पाहायला गेलो तरी फलंदाजी आवश्यकता आहे ती मात्र फलंदाजी पाहायला भेटते आणि इथं सुद्धा ऑफ रिजमध्ये एक चांगला फटका सजवून दिलेला आहे. तिथं सुद्धा पाहायला दुहेरी भेटेल पण खरं त्या फटक्याचं कौतुक करावं लागेल. फटका तर सुंदर आपल्याला पाहायला भेटेल. ऋतुंशू पाटील आपल्या क्लासमध्ये फलंदाजी करतोय आणि ह्या 2च्या साईने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचते 21 आकड्यावर आणि फक्त काहीच दूर असेल. चला याच्यानंतर होणारा सामना जॉली बॉईज अँड फरहान 11 वर्सेस एजे कुवैत. एजे कुवैतचा कर्णधार इथं उपस्थित आहे. जॉली बॉईज अँड फरहान 11च्या कर्णधारांनी प्लीज इथे यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला लवकरात लवकर यायचं. दरम्यान फटका मारलाय तो मिड विकेटच्या सीमा पार होते का पाहायचं. एक धाव सहज पूर्ण केली दुसरी धाव घ्यायची आणि एकच धावांनी संतुष्ट दोन्ही खेळाडू येतात. एजे फायटर खरंच परत एकदा सामन्याकडे वळूया आणि इथं सुद्धा पाहायला गेलो तरी पण खरंच पाहायला गेलो तर झेल बघण्याची संधी होती आणि तिथं मात्र संधी गमावलेली आणि चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. येतो एक ब्रँडेड फटका भेटतील 6 धावा. खरंच 6 धावाचे आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 28 आकड्यावरती. खरंच फक्त 3च धावांची आवश्यकता असेल 2च धावांची आवश्यकता असेल. 30 धावांचा एक छोटा धावांचा पाठलाग करताना संघ पाहायला भेटत होतो मात्र जैनब 11 संघ आणि आक्रमक फलंदाजी आपल्याला ऋतुंशू यांच्या माध्यमातून पाहायला भेटली.
खरंच 9 चेंडूमध्ये 19 धावा त्यांनी वैयक्तिक जोडल्या आहेत. एक खरंच एक मोठे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतात आणि हा धावफलक जाऊन पोहोचते मात्र 28 च्या आकडेवारी. तसं मी विनंती करतो एजे फायटर्स या संघाच्या कर्णधाराला की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि तसंच पाहायला गेलं जॉली बॉईज आणि फरान 11 या संघाचे कर्णधारा की आपण सुद्धा फास्ट राणीफेकीसाठी इथं मात्र उडवून दिलाय चेंडू जातोय स्ट्रेट ड्राय आउट ऑफ द पार्क. येतो एक ब्रँडेड फटका दर्जेदार महत्वपूर्ण. या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ जैनब 11 संघ असतोय आणि मात्र जैनब 11 या संघाने प्रवेश केला तर मात्र अंतिम फेरीमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये. खरंच पाहायला गेलो तरी ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये मात्र जैनब 11 या संघाने एक योग्य पद्धतीने एक चांगलं आपला खेळ दाखवून की प्रवेश केलेले आहे. त्या संघाचा सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि अनय 11 ह्या संघाचं सुद्धा मी खरंच कौतुक करीन. त्याने सुद्धा चांगले प्रयत्न केले होते. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो. क्रिकेटमध्ये सुद्धा एका संघाला जिंकायचं ते एका संघाला हारायचं सुद्धा आहे. आणि तसंच आमच्या इथे सुद्धा